टक्के गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। 15 ऑगस्टला रायगडमध्ये आदिती तटकरे तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन ध्वजारोहण करणार। शिवसेनेचे भरत गोगावले आणि दादा भुसेंच्या पदरी पुन्हा निराशा। मंत्रिमंडळ बैठकीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा होण्याची शक्यता। स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाबाबतचा निर्णय जाहीर झाल्यानं नाराज मंत्री प्रश्न उपस्थित करण्याची चिन्ह। राजे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात। लंडनमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांकडे तलवार सुपूर्द। तलवार घेतल्यानंतरची एक्सक्लुझिव्ह दृश्य माझावर। बीडच्या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा आज निकाल। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी। निवडणुकीत मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला। अहिल्यानगरमध्ये 1,25,000 लाडक्या बहिणींच्या गृह चौकशीचं काम। मात्र अंगणवाडी सेविकांचा अधिकच्या कामांना नकार। कामाचा व्याप असल्यानं अधिकचं काम शक्य नसल्याची तक्रार। कॉन्स्टिट्यूट क्लब ऑफ इंडियाच्या सचिवपदासाठी आज मतदान। भाजपचे राजीव प्रताप रुडी आणि संजीव कुमार बलियानांमध्ये लढत। मतदारांमध्ये पंतप्रधान मोदी, अमित शहा, राहुल गांधी, सोनिया गांधी, खरगेंसह 1200 जणांचा समावेश। लोकसभेत चर्चेशिवाय नवीन आयकर विधेयक 2025 मंजूर। युनिफाईड पेन्शन योजनेच्या सदस्यांना कर सवलती देणं विधेयकाचं उद्दिष्ट। उशिरा रिटर्न भरणाऱ्यांना परतावा मिळणार तर 0 TDSचाही पर्याय। बिहारमधील मतदार यादी प्रकरणी आजही संसदेत गदारोळाची शक्यता। चर्चेसाठी विधेयक अडलं तर मतदार यादी आढावा प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। भिवंडीमध्ये भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोघांची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या। हल्ल्यानंतर पसार झालेल्या मारेकऱ्यांचा शोध सुरू। पाकिस्तान सुप्रीम कोर्टात आज इम्रान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी। इम्रान खानवर लष्करी आणि सरकारी इमारतींवरील हल्ल्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप। भारत पाकिस्तान युद्ध आपणच थांबवलं। डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दावा। हस्तक्षेप केला नसता तर संघर्षाचं स्वरूप आण्विक युद्धात झालं असतं। ट्रम्प यांच्याकडून भीती व्यक्त। श्रावणात आज अंगारकी चतुर्थीचा योग। सकाळपासूनच गणपतीपुळे सिद्धिविनायकासह अनेक गणपतींच्या मंदिरात भाविकांची गर्दी। सिद्धिविनायक मंदिरात महापूजेचंही आयोजन। बुलेटिनमध्ये